नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण सेकंड इयरमधील पॉवर इलेक्ट्रॉनिक्स FE या सब्जेक्टबद्दल डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन काय होती इथून आपण सुरुवात करणार आहोत. बरोबर आहे. चला तर बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे नेमकं काय होतं याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ओके, आता तुम्ही या शब्दाकडे जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला या शब्दामधून दोन मिनिंग बाहेर निघतील. बरोबर आहे. आता पॉवर आणि इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर आहे, याचा अर्थ नेमका काय. मला काय करायचं आहे की आपल्याकडे जे काही इलेक्ट्रिकल सिस्टम असेल, बरोबर आहे, आता ही इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण 720 kV पर्यंत आपण ट्रान्समिशन लाईन बघितलेली आहे. बरोबर आहे, किंवा 765 kV पर्यंत आपण बघितलेली आहे. तर एवढी लाईन जर तुम्हाला ट्रान्समिट करायची असेल किंवा ट्रान्समिशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कंट्रोल सिस्टम नावाची गोष्ट असते, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये कंट्रोल पण करता आलं पाहिजे, किंवा ते कंट्रोल पॅनल किंवा कंट्रोल सिस्टममध्ये बऱ्याच काही गोष्टी किंवा बरेच काही इक्विपमेंट आपल्याला वापरायचे. आणि ते इक्विपमेंट जे असेल ते तुम्हाला कुठे मिळणार, ते मिळणार तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. बरोबर आहे. मग त्यानुसार जर आपण बघितलं तर बघा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची डेफिनेशन जर आपल्याला बघायचं झालं तर काय मिळेल रे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इज अ ब्रँच ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग दॅट डील विथ स्टडी, डिझाईन अँड ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस. बरोबर आहे. काय ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा, एक आणखी महत्त्वाचा वर्ड आहे. तो वर्ड बघा, तुम्ही जर बघितलं तर कंट्रोल अँड कन्वर्ट इलेक्ट्रिकल पॉवर. बरोबर आहे. काय महत्त्वाचा वर्ड आहे, टू कंट्रोल अँड कन्वर्ट इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे काय की पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा अर्थ असा होतो की आपल्याला पॉवर, आपण म्हणतो ना की पॉवर शब्द म्हणजे असं वाटतं आपल्याला की थोडा भारी असेल, एक जड शब्द वाटतो. बरोबर आहे. म्हणजे काय की हाय इलेक्ट्रिसिटी, म्हणजे आपण त्याला म्हणतो पॉवर सप्लाय. बरोबर आहे. तर ही पॉवर जी असेल, तुम्हाला हाय पॉवर जी ती काय करायची, आता कंट्रोल करायची किंवा कन्वर्ट करायची. बरोबर आहे. कन्वर्ट म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आता हे कोणकोणत्या पद्धतीचे किंवा कोणकोणत्या टाईपचे असेल तेही आपण डिस्कस करूया. ओके, बघा, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कन्वर्जन कोणकोणत्या फॉर्मचे असतात आपल्याला बघा. जसं की AC तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ACचा आपण DCमध्ये करू शकतो. क्लिअर आहे. त्यालाच आपण रेक्टिफायर म्हटलं. क्लिअर आहे ना. त्यानंतर आपण DCचं AC करू शकतो. DCचं AC म्हणजे काय रे, इन्व्हर्टर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, इन्व्हर्टर. बरोबर. आणखी DC टू DC म्हणजे त्यालाच म्हणू शकतो आपण चॉपर, है ना. त्याच्यानंतर AC टू AC हे जे कन्व्हर्जन असेल हे आपल्याला 1 बाय 1 सगळे व्यवस्थित डिस्कस करायचे आहे. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, सायक्लो कन्व्हर्टर किंवा AC रेग्युलेटर. बरोबर आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी असेल, किंवा मी तुम्हाला म्हटलं चॉपर असेल, इन्व्हर्टर असेल, रेक्टिफायर असेल. आता रेक्टिफायर तुम्ही ऑलरेडी EOEमध्ये सर्वांनी डिस्कस केलेला आहे. बरोबर आहे. आता याच्यानंतर काय की आपल्याला काय काय बघायचं आहे, नेमकं इन्व्हर्टर म्हणजे काय असतो, नेमकं चॉपर म्हणजे काय असतो, किंवा सायक्लो कंट्रोल वगैरे असेल तर याच्याबद्दल आपल्याला थोडं डिस्कस करायचं आहे. क्लिअर आहे. आता याच्याबद्दल डिस्कस करताना याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आपल्याला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ही जी ब्रँच आपण म्हटलं, किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा जो आपण शब्द म्हणतोय, त्याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाचा शब्द काय होता की कंट्रोल अँड कन्वर्ट इलेक्ट्रिकल पॉवर. आता आपण कन्व्हर्जन बघितलं. काय म्हटलं, कन्व्हर्जनमध्ये आपण काय सांगितलं की आपण AC टू DC करू शकतो. बरोबर आहे ना, किंवा DC टू AC करू शकतो. आता हे जे कन्व्हर्जन तुम्ही बघितले, आपल्याला याच्यामध्ये आणखी महत्त्वाचा शब्द काय म्हटलं मी तुम्हाला, कंट्रोलसुद्धा करायचा. काय करायचं आहे, कंट्रोल. बरोबर आहे. आता कंट्रोल नेमकं काय कंट्रोल करायचं म्हणजे नेमकं याचा अर्थ काय हो सर, तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द असेल त्याला म्हणतो आपण स्विचिंग. काय म्हणतो आपण त्याला, स्विचिंग. आता स्विचिंग म्हणजे काय रे, स्विचिंग म्हणजे काय की आपण कसं म्हणू शकतो, स्विचिंग म्हणजे काय, स्विचचा अर्थ काय होतो, एक तर ऑन करणे किंवा ऑफ करणे. बरोबर आहे ना. स्विच म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, एक तर ऑन किंवा दुसरी कंडिशन कुठली असेल, ऑफ, है ना. स्विचिंग जे असेल तर ती स्विचिंग आपल्याला व्यवस्थित डिस्कस करायची. आता कंट्रोल म्हणजे काय, इंडायरेक्टली तिथे काय येणार आहे, स्विचिंग करणे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये असेल ऑन आणि ऑफ सिच्युएशन. आता हे ऑन आणि ऑफ सिच्युएशन आपण सगळ्यात पहिला बेस किंवा सर्वात पहिले आपण कुठं बघत असतो, आपण म्हणत असतो बघा स्विच. काय म्हणतो आपण त्याला, स्विचचं काम काय असेल, एक तर सिस्टम तुमची ऑन करणे, बरोबर आहे, किंवा सिस्टम तुमची काय करणार आहे, ऑफ करणे. दॅट इज कॉल्ड ॲज स्विच फंक्शन. बरोबर आहे. मग हा जो स्विच असेल तर त्या स्विचच्या मुळापासून किंवा बेसिकपासून आपण सुरुवात करतो. नेमकं स्विच काय काम करतो किंवा स्विच म्हणजे नेमकं काय होतं. बरोबर आहे. तर आपण स्विच जर बघितलं तर त्याचे मेन 2 क्लासिफिकेशन पडतात. एक असेल आयडियल स्विच आणि दुसरा असतो प्रॅक्टिकल स्विच. आता आयडियल म्हणजे काय, प्रॅक्टिकल म्हणजे काय, बरोबर आहे ना. तर या गोष्टी आपल्याला 1 बाय 1 डिटेलमध्ये बघायचे. बरोबर आहे. नेमका आयडियल स्विच कसा काम करतो किंवा प्रॅक्टिकल स्विच कसा काम करतो. आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर आयडियल शब्दाला जर तुम्ही व्यवस्थित वाचलं, बरोबर आहे, आयडियल शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितलं आणि इकडचा जो प्रॅक्टिकल शब्द जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला, तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. आता बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर म्हणजे होतील म्हणजे काय, आयडियल म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक इमॅजिनरी म्हणू शकता. म्हणजे काय म्हणू शकतो रे, इमॅजिनरी शब्द लक्षात ठेवा.
आयडियल म्हणजे काय लक्षात ठेवसाल, इमॅजिनरी, बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकल म्हणजे जे असेल त्याला काय लक्षात ठेवसाल, ॲक्च्युअल. काय म्हणता तुम्ही त्याला, ॲक्च्युअल, बरोबर आहे. आता म्हणजे याचा अर्थ काय, की समजा मी ठरवलं चला मला अमेरिकेला जायचं आहे. कुठं जायचं आहे, अमेरिकेला जाऊन यायचं आहे, फिरून यायचं आहे, बरोबर आहे. आता मला अमेरिकेला जर फिरून यायचं आहे म्हटल्यावर मी इमॅजिन करू शकतो की मी सकाळी उठणार, बस स्टॉपला जाणार, बस स्टॉपपासून परत विमानतळापर्यंत जाणार, बरोबर आहे. विमानतळावर मला फ्लाईटचं तिकीट बुक करणार, तिकीट बुक केल्यानंतर मग मी अमेरिकेला जाणार, अमेरिकेला गेल्यानंतर परत वापस येणार. सगळ्या गोष्टी मी इमॅजिन करून ठेवल्या, बरोबर आहे. आणि माझा पूर्ण प्लॅन सक्सेस झाला, बरोबर आहे. आता हाच प्लॅन जर मला ॲक्च्युअलमध्ये जर प्रॅक्टिकली करायचं असेल तर मला सकाळी उठावं लागेल, बरोबर आहे. आता तिथून तर तुमचा अमेरिकेला जाईपर्यंत तुम्हाला कितीतरी गोष्टी किंवा कितीतरी प्रॅक्टिकली अडचणी फेस करावं लागेल किंवा प्रॉब्लेम फेस करावं लागेल, बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की इथं मला काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. इमॅजिनरी मला कुठं प्रॉब्लेम येत आहे का, नाही. मला कुठल्याच अडथळा येत नाही, मी सहज जाऊन आलो, बरोबर आहे. प्रॅक्टिकली जर तुम्हाला जायचं झालं तर पॉसिबल आहे का, नाही. विदाऊट प्रॉब्लेम तर तुम्ही सहज जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला इथे बरेच अडथळे येतात, बरोबर आहे. मग ते अडथळे असेल किंवा ते डिस्टर्बन्स असेल, दॅट इज कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल सिच्युएशन, दॅट इज कॉल्ड ॲज आयडियल सिच्युएशन. म्हणजे याचा अर्थ मला कळालं की ज्यावेळेस मी आयडियल स्विचचा अभ्यास करतो त्यावेळेस मला कुठल्याही प्रकारचे लॉसेस आढळणार नाही. लॉसेस म्हणजे तेच आपण इंडायरेक्टली काय म्हटलं, तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागेल, बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकली जर म्हटलं काय की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम फेस करावं लागेल किंवा इंडायरेक्टली तुम्हाला काय म्हणता येईल, प्रॅक्टिकल स्विचमध्ये तुम्हाला लॉसेस फेस करावं लागेल, बरोबर आहे. मग हे कुठले लॉसेस असतात किंवा हे लॉसेस कसे नाही किंवा कसे आहे हे आपण आता वन बाय वन डिस्कस करूया, बरोबर आहे. आता आयडियल स्विच जर तुम्ही बघितलं तर याला आपण स्विच म्हणजे इंडायरेक्टली आपल्याला दोनच सिच्युएशन बघतात. एक म्हणजे काय, ऑन स्विचेस ऑन स्विच, आणि दुसरं काय असेल रे, ऑफ स्विच. मग मी याला म्हटलं ऑन स्टेट कंडिशन आणि याला काय म्हटलं मी आता, ऑफ स्टेट कंडिशन, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, बघा मी तुम्हाला एक समोर डायग्राम दिली असेल. इथे याच्यामध्ये बघा आयडियल स्विच म्हणजे याचा अर्थ काय, आपण काय म्हणू शकतो की मी एक स्विच घेतला, बरोबर आहे. समजा मला एखादी इलेक्ट्रिकल सिस्टम डिझाईन करायची असेल तर मी हा स्विच घेणार, माझ्याकडे काही कंडक्टर असणार, बरोबर आहे. मग मी एक बल्ब घेणार, एक सोर्स घेणार आणि याला एक कनेक्शन करून मी काय करणार, माझा बल्ब ऑन करणार, बरोबर. मग मी विचार करेल, सपोज मी त्याला 100 व्होल्ट दिला असेल तर त्याच्यामध्ये 100 व्होल्टच मला लाईटला मिळेल, बरोबर, किंवा बल्बला मिळेल. मी 10 व्होल्ट दिला असेल तर मी ज्यावेळेस स्विच ऑन करेल त्यावेळेस मला किती मिळेल, 10 व्होल्ट, बरोबर आहे. तुम्हाला इथं प्रॅक्टिकलमध्ये चांगलं लक्षात येईल. सपोज मी काय केलं बघा, इथे मी कनेक्शन वगैरे सगळं केलं असेल, एक बॅटरी असेल, स्विच असेल आणि याला म्हटलं आपण मी स्विच, हा काय माझा स्विच असेल, बरोबर आहे. हा जो असेल तो बल्ब आहे किंवा इंडायरेक्टली जर आपण म्हटलं लोड, बरोबर आहे. मग मी हा स्विच जर ऑन केला तर माझा बल्ब लागतोय, बरोबर आहे. आणि स्विच मी ऑफ केला तर माझा बल्ब काय होतोय, बंद होतोय, बरोबर. मग तुम्ही काय म्हणाल, सपोज मी इथून जर याला 10 व्होल्ट दिला तर मला 100% इथं पण किती मिळायला पाहिजे, 10 व्होल्ट, बरोबर आहे ना. किंवा क्लिअरली मी इथंही सांगू शकतो की मी जर इथं 5 व्होल्ट दिला किंवा 10 व्होल्ट दिला, मला जशाला तसा मिळतोय. आता इथं ऑफ याचा अर्थ काय, बंद झालेला आहे. किंवा दुसरी गोष्ट तुम्ही अशी म्हणू शकता, बघा मी तुम्हाला एक आणखी एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअरिटी होईल, बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, मी आयडियल स्विच आणि प्रॅक्टिकल स्विच थोडं एक एक्झाम्पल तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. सपोज मी काय केलं की इनपुट सोर्स जो असेल किती दिला मी, 2.5 व्होल्ट, किती दिला, 2.5 व्होल्ट. आणि हा जो इनपुट सोर्स असेल 2.5 व्होल्ट, मला असं वाटलं की मला पूर्णचे पूर्ण, हा समजा माझा स्विच असेल, मी ज्यावेळेस हा स्विच ऑन केला, स्विच ऑन केल्यावर मला काय पूर्णचे पूर्ण 2.5 कुठे मिळायला पाहिजे, बल्बच्या अक्रॉस किंवा लोडच्या अक्रॉस, बरोबर आहे ना. ही झाली माझी सोच किंवा हे झालं माझे इमॅजिनेशन, बरोबर आहे ना. हे झालं माझा विचार करणं की मी जेवढा व्होल्ट दिला तेवढाच मला काय व्हायला पाहिजे, लोडला मिळायला पाहिजे. लक्षात आलं, बरोबर आहे. मग त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये माझा लाईट जो असेल, सपोज काय झाला आता खूप ब्राईटली लागला आहे, म्हणजे मला ब्राईटनेस वगैरे व्यवस्थित मिळेल. हे झालं माझं इमॅजिनरी कनेक्शन, बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, मी काय म्हटलं तुम्हाला, ही झाली माझी आयडियल सिच्युएशन, ही काय झाली माझी आयडियल सिच्युएशन, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये सत्यात उतरलो किंवा सुरुवात केली, ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस मी कनेक्शन केली त्यावेळेस मला असं जाणवलं की इथं मी 2.5 म्हणजे 2.5 व्होल्ट इनपुट दिला होता, पण ॲक्च्युअलमध्ये मला आउटपुटला किती व्होल्ट मिळायला लागला, फक्त 1.8 व्होल्ट. लक्षात आलं, लक्षात आलं. 2.5 मायनस 1.8 म्हणजे एवढा व्होल्ट जो असेल माझा काय झाला रे, ड्रॉप झाला, बरोबर. किती झाला ड्रॉप माझा, 0.7 व्होल्ट माझा काय झाला, ड्रॉप झाला, म्हणजे लॉस झाला, बरोबर आहे. आणि तुम्ही इथं जर बल्ब बघितला, बरोबर आहे, इथं जर बल्ब बघितला तर ॲक्च्युअलमध्ये बल्ब जो असेल माझा कसा लागला, डीम लागला बा. कसा लागला, डीम, म्हणजे माझी ब्राईटनेस कशी मिळते मला, कमी. कारण ॲक्च्युअल आपण 2.5 दिला होता, पण इथे किती आला, फक्त 1.8, म्हणजे 1.8च्या 2.5च्या कम्पॅरिझनमध्ये व्होल्टेज कमी आला आउटपुटला, त्यामुळे माझा लाईट जो असेल तो ब्राईटनेस कशी असेल, कमी आली, बरोबर आहे. मग 0.7 माझा कुठं गेला, तर तो 0.7 माझा कुठं गेला रे, तो झाला स्विचच्या अक्रॉस ड्रॉप झाला. स्विचच्या अक्रॉस काय झाला, ड्रॉप झाला, बरोबर. म्हणजे मला म्हणायचं काय होतं की इथे ॲक्च्युअली स्विचच्या अक्रॉस आपण व्होल्टेज ड्रॉप कन्सिडर केला होता का, नाही, कारण हे इमॅजिनरी होतं,
बरोबर आहे. पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही केलं प्रॅक्टिकली त्यावेळेस तुम्हाला इथं काही ना काही ड्रॉप मिळाला. बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल सिच्युएशन, दॅट इज कॉल्ड ॲज आयडियल सिच्युएशन. लक्षात आलं. मग तुम्हाला एक आयडियल आणि प्रॅक्टिकल या शब्दाबद्दल थोडीफार तरी माहिती मिळाली असेल. अपेक्षा करतो की तुम्हाला थोडासा मिनिंग तरी कळाला असेल, है ना. तर चला आता ॲक्च्युअल आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी त्या आपण आता डिस्कस करूया. बघा आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी फक्त ना फक्त आयडियलचा अभ्यास करतोय. बरोबर आहे. मी फक्त ना फक्त आयडियलचा अभ्यास करताना मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आपण आता डिटेलमध्ये वन बाय वन डिस्कस करूया. बघा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट स्टार्टिंगला मी म्हणू शकतो ऑन स्टेट कंडिशन. बरोबर. मी काय म्हणू शकतो ऑन स्टेट कंडिशन. बरोबर आहे. आता हा स्विच जो असेल तो स्विच मी सपोज काय केलं बघा, हा माझ्याकडे एक स्विच असेल है ना, आणि हा स्विच मी सपोज आता म्हटलं माझी ऑफ कंडिशन आहे. आता माझी कशी असेल ऑफ कंडिशन आहे. बरोबर आहे. आता ही ऑफ कंडिशन जी असेल त्याला मला ऑन स्टेटमध्ये करायचं आहे. म्हणजे मी काय म्हटलं, हा जो स्विच असेल बघा, आता मी याला असं कनेक्शन दिला, हा झाला माझा ऑन स्विच. मग त्याला म्हटलं मग शॉर्ट सर्किट आहे. बरोबर आहे ना. सपोज मी काय म्हटलं, हा ए पॉईंट आहे, हा काय माझा बी पॉईंट आहे. क्लिअर आहे. आता हे झाला माझा ऑन आणि हा काय झाला माझा ऑफ. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना की ज्या वेळेस माझा स्विच ऑन असेल, बरोबर आहे ना, ज्यावेळेस माझा स्विच कसा असेल ऑन असेल त्यावेळेस माझा रेजिस्टन्स कसा पाहिजे रे, कमी, किंवा मी म्हणू शकतो कमी म्हटल्यापेक्षा डायरेक्ट काय म्हणणार आपण 0. बरोबर आहे. कसा असला पाहिजे 0. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यामधून माझा पूर्ण करंट टोटल फ्लो झाला पाहिजे. बरोबर आहे. तेव्हाच तर माझा स्विच जो असेल तो फायद्याचा असेल. किंवा इथं जर समजा रेजिस्टन्स असेल त्याचा तर मग काय होईल ड्रॉप. म्हणजे मी आयडियलमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी आयडियल सिच्युएशन बघतो त्यावेळेस नेहमी इंटरनल रेजिस्टन्स काय कन्सिडर करणार मग 0. बरोबर आहे. कारण आपण स्विचचा ड्रॉप जो असेल तो आयडियलमध्ये कन्सिडर केला होता का, कारण तो विचार आपल्या डोक्यात आलाच नव्हता की असं होईल म्हणून, पण ते प्रॅक्टिकली तसं घडलं होतं. बरोबर आहे. लक्षात आलं. सेम लाईक दॅट मग मी इथं सुद्धा रेजिस्टन्स माझा काय कन्सिडर करणार रे 0 कन्सिडर करणार. कारण ही सिच्युएशन कशी आहे आयडियल सिच्युएशन आहे. कशी सिच्युएशन आहे आयडियल. बरोबर आहे. मग आता याच्यावरून जर मला लक्षात आलं असेल की माझ्या आयडियल सिच्युएशनमध्ये जर माझा रेजिस्टन्स मी 0 कन्सिडर केलं तर आपण त्याच्यामध्ये आता काही लॉसेस होतात का आपण ते डिस्कस करूया. बरोबर आहे. मग आता कुठले लॉसेस सर, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मी काय म्हणू शकतो ऑन स्टेट लॉसेस असेल किंवा ऑफ स्टेट लॉसेस असेल. मग ऑन स्टेट लॉसेस म्हणजे काय किंवा ऑफ स्टेट लॉसेस म्हणजे काय बघा, मी काय म्हणू शकतो सगळ्यात पहिला ऑन स्टेट लॉसेस. काय म्हणाल मी सगळ्यात पहिला ऑन स्टेट लॉसेस. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं की ऑन स्टेट लॉसेस म्हणजे काय, इंडायरेक्टली सगळं हेच बघणार आपण की पॉवर लॉस किती होतो. बरोबर आहे. आता माझा स्विच ऑन असताना आपण काय म्हटलं त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 0 आहे. बरोबर आहे. हां, मग माझी सिच्युएशन ऑन आहे म्हणजे याचा अर्थ काय, माझा काही ना काही व्होल्टेज मी त्याला देणार आहे, म्हणजे मला काही ना काही करंटसुद्धा मिळेल. लक्षात आलं. मला काय मिळेल, काही ना काही करंट. बरोबर आहे. मग आता तुम्ही जर बघितलं इथं जर तुम्ही पॉवर काढायचं म्हटलं तर काय येईल, पी इज इक्वल काय म्हणतात तुम्ही व्ही इंटू आय. पी इज इक्वल काय म्हटलं तुम्ही व्ही इंटू आय. बरोबर आहे. आता पी इज इक्वल टू व्ही इंटू आय म्हणजे याचा अर्थ काय की ही सिच्युएशन माझी जी असेल, बरोबर, माझी सिच्युएशन काय ऑन आहे. बरोबर आहे. आता व्ही इज इक्वल टू जर तुम्ही बघितलं, आता याच्या अगोदर काय आपल्याला व्होल्टेज जर बघायचं तर आपण काय म्हणत असतो आय इंटू आर. बरोबर आहे. आता या दोन्ही फॉर्म्युल्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथं जो असेल माझा करंट आणि इथं जो असेल माझा रेजिस्टन्स. बरोबर आहे. मग हा जो असेल पॉवर लॉस मला बघायचा आहे. बरोबर आहे. आणि या स्विचच्या अक्रॉस मला काय बघायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप मला बघायचं आहे. म्हणजे या स्विचच्या अक्रॉस माझा व्होल्टेज ड्रॉप किती होतो आणि स्विचच्या अक्रॉस माझा पॉवर लॉस किती होतो. बरोबर आहे. मग माझा व्होल्टेज ड्रॉप जर तुम्हाला बघायचं झालं तर मला करंट काही ना काही मिळेल. बरोबर आहे ऑन सिच्युएशनमध्ये, पण माझा इंटरनल रेजिस्टन्स काय रे 0. म्हणजे ॲक्च्युअली जर तुम्ही बघितलं तर माझ्या व्हॅल्यू काय यायला पाहिजे, ॲक्च्युअली 0 व्हॅल्यू येते. का की इंटरनल रेजिस्टन्स माझा मी काय कन्सिडर केला 0, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप माझा ॲक्च्युअली किती येईल 0. सेम लाईक दॅट पॉवर लॉस जर तुम्ही बघितला, बरोबर आहे, तर माझा व्होल्टेज ड्रॉप किती आला व्होल्टेज 0. बरोबर आहे. म्हणजे माझा व्ही काय येईल 0 आणि करंट जो असेल काही जरी कन्सिडर केला तुम्ही 100% आन्सर पण काय येईल 0. म्हणजे काय मला याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की आयडियल सिच्युएशनमध्ये मला एक महत्त्वाचा पॉईंट कळाला की याच्यामध्ये माझा व्होल्टेज ड्रॉप हा सुद्धा माझा किती आला 0 व्होल्ट. किती आला रे 0 व्होल्ट. आणि महत्त्वाचा पॉईंट माझा पॉवर लॉस जो असेल तो पॉवर लॉस सुद्धा काय आला रे 0. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑन स्टेट कंडिशनमध्ये आयडियल सिच्युएशनमध्ये माझा कुठंही पॉवर लॉस होणार नाही आणि कुठेही व्होल्टेज ड्रॉप होणार नाही. क्लिअर आहे, कळालं.